4 ओव्हरचा हा फॉर्मॅट आहे आणि या 4 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये 1 ओव्हरची पॉवर प्लेची ओव्हर निखिल पाटील स्वतः हँडल करतोय. यावेळचा पहिलाच बॉल गती कमी होती, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जाते विदाउट कॉन्टॅक्ट. खूप गती कमी आहे. मागील 2 वर्षांपासून निखिल पाटीलच्या गोलंदाजीमधील गती कमी झालेली आहे, परंतु धार तशीच आहे. निखिल पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने या पुढील बॉल. आडव्या बॅटने खेळायचा होता जम्बोला. टप्पा थोडासा चेंज केला. टप्पा फुलर लेनचा होता मागील चेंडूवर, यावेळी यॉर्कर चेंडू टाकला. वाईड यॉर्कर अगदी पॉपिंग क्रीज मध्ये चेंडूला लँड केला आणि तिथे सुद्धा सफलता प्राप्त केलेली आहे. बिंदी गेन, डॉट गेन, कोणताही धाव पाहायला मिळाला नाही. यावेळी बघा कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मोठी धाव घेतील तोपर्यंत चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचणार नाहीये. हर्षिकेश माळीचे कमालीचे एफर्ट आपण पाहिलेले आहे. धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय. धावसंख्येचा श्री गणेश झालाय. तीनवीरा आणि पोयनाड संघाचा धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. बंधन सुटल्यानंतर हा क्रिकेटचा प्रवास पोयनाड संघाचा चालू असताना आपण पाहतोय. लो फुल टॉस बॉल यॉर्कर बनवला मिड विकेट रिजन मध्ये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक रूपम मात्र थोडासा फंबल तिथे होताना पाहायला मिळत आहे. एकच धाव स्कोर कार्ड मध्ये जमा केली जाते. निखिल पाटीलची अप्रतिम धारदार आणि सुंदर गोलंदाजीचा नमुना आपण मैदानामध्ये पाहत असताना या ठिकाणी पाहतोय. 4 चेंडू झालेले आहेत आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावसंख्या स्कोर कार्डवर जमा झालेली आहेत. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल. विनयने टाकलेला बॅक टू द बॉलर खेळलाय, परंतु लॉंग ऑनला मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता. चिरागने झेल पकडलाय. ऑन अडक विनय मैदानाच्या बाहेर. स्टंप टू स्टंप गोलंदाजी. पहिला चेंडू, पहिले 2-3 चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला टाकले, शरीरापासून दूर ठेवले. पण जाणून बुजून हा चेंडू यॉर्कर टाकला किंवा जखडून ठेवायचा होता. त्यानंतर आपण जर विचार केला तर स्टंप टू स्टंप ठेवला. स्पेशली या चेंडूवर विनयने थोडासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. कनेक्शन इम्प्रॉपर होतं. मिडॉनला क्षेत्ररक्षक होता आणि त्या अनुषंगाने तिथे घेतलेला झेल तीनवीरा आणि पोयनाड संघाला पहिला धक्का देऊन जाईल. 3 या धावसंख्येवर 5 चेंडूची समाप्ती निश्चितपणाने झालेली आहे आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फक्त 3 आणि विनोद पाटील मैदानामध्ये गेलाय. विनोद पाटील आणि त्याचा या मैदानावरचा इतिहास, त्या इतिहासाला साक्षी मानून किंवा अनुसरून आज या मॅचमध्ये महत्त्वाच्या मॅचमध्ये फलंदाजी करावी लागेल. शेवटचा बॉल आहे. निखिल पाटीलचा सामना करायचा आहे. निखिल पाटीलचा हा बॉल रिव्हर्स स्वीप. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, कारण माहीत होतं त्याला आउटसाइड ऑप्शनला चेंडू येईल. गती कमी होती चेंडूमध्ये. जर जास्त गतीचा असतं तर कदाचित कनेक्शन झालं असतं. पण पहिली ओव्हर समाप्त झालेली आहे. वाघरण आणि नौकार संघासाठी उपयुक्त ओव्हर पॉवर प्लेची जी काढून दिलेली आहे निखिल पाटीलने. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये कोण येणार, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये निश्चितपणाने हर्षिकेश माळी ज्या स्पीडने चालत गेलेला आहे कदाचित तोच ओव्हर टाकण्यासाठी तो सज्ज होणार. आपल्या गावच्या संघाकडून, नौकार संघाकडून तो नेहमीप्रमाणे पहिलं किंवा दुसरं षटक हँडल करत असतो. आज या 2 गाव 1 संघाच्या फॉर्मॅटमध्ये एकत्रित येऊन वाघरण आणि नौकार संघ कशा रीतीने या फॉर्मॅटमध्ये किंवा आजच्या लॉटमध्ये यश प्राप्त करतायत हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर अंतिम ओव्हर झालेली आहे आणि त्याच वेळेला 3 धावा 1 विकेट. आपण स्कोर कार्डवर नजर फिरवली तर अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळते. फिल्डिंगची रचना जर पाहिली, हर्षिकेश माळीच्या ओव्हरमध्ये किंवा ओव्हर नंबर 2 मध्ये डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि त्यानंतर डीप कव्हर पॉईंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाइंड लेग आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर लावलेला आहे. सो पाहूया हर्षिकेश माळीचा पहिला बॉल जम्बोसाठी टाकलेला पहिलाच बॉल कव्हर पॉइंट रिजन मध्ये जातोय. आदर्श पाटील 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतोय. सिंगल येणार. एकेरी दुहेरी धावांनी टार्गेट मोठं बनवलं जाऊ शकणार नाहीयेत असं पण म्हणूयात. आणि विनोद पाटील हेच मोठं टार्गेट करण्यासाठी मैदानावर आलेत. आता टार्गेट कशा पद्धतीने करेल हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. यावेळी बघा आउटसाइड ऑफ स्टंप, विनोद पाटीलच्या बॅट पासून खूप दूर ठेवण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळायचा होता. गती यावेळी हर्षिकेश माळीने चेंडूमधील काढून घेतली होती. बाहेरच्या दिशेने अँगलने चेंडू आला. विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. 4 धावा 1 विकेट. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, परंतु चेंडू सुपूर्त
अगदी योग्यरित्या तिथे मात्र लँड झालाय, लँडिंग सेफ झालेली आहे आणि तोपर्यंत 1 धावेची ॲडिशन होते. या एका धावेच्या मदतीने फक्त 5 धावसंख्या स्कोर कार्डवर जमा झालेली आहे. शांत, संयमी आणि हलकी सुरुवात आपण म्हणूयात तीनविरा आणि पोयनाड संघाची. आडव्या बॅटने सरळ खेळलाय, लॉंग ऑफच्या वरून जम्बोच्या बॅटमधून जम्बो षटकार रडार मध्ये आला आणि तसेच प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पोयनाड संघ म्हटला की एक झुंजार नाव त्यांच्यामध्ये ॲडिशन आहे. बघा व्हॉलेंटियर्सची भूमिका किती महत्त्वाची असते. मैदानाच्या बाहेर गेलेला एखादा बॉल तो लवकरात लवकर आणावा आणि चालू असलेल्या सामन्यांमध्ये जास्त वेळ जाऊ न देणं हे आपलं काम आहे हे दर्शवत असताना यावेळी कनेक्शन इम्प्रॉपर आहे. कौ पॉईंट रिजनमध्ये चेंडू जाईल, आदर्श पाटील चेंडू खाली येतील तोपर्यंत सिंगल स्कोर कार्डमध्ये जमा. अनिकेत वाडेकर यांच्याकडून जम्बोने जो 6 मारलाय त्यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम त्यांच्यासाठी आलेला आहे. पुन्हा एकदा विनोदने सुद्धा सुरुवात सुमधुर केलेली आहे. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर छत्रपतींचा छावा षटकार. 6 धावा, 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्डवर, एका विकेटचं पतन. बघा हितेश पाटील मैदानाच्या बाहेर आहेत, त्यांना असं वाटते की मैदानाच्या बाहेर जावं, परंतु या फॉर्मॅटमध्ये आज स्वतःला त्यांनी थांबवलेलं आहे. बाकीच्या खेळाडूंना संधी दिलेली आहे. आज मैदानाच्या बाहेरून कोच म्हणून त्यांची भूमिका असणार आहे. टीम मेंटर म्हणून ते पाहायला मिळत आहेत. टीम मॅनेजर म्हणून या टीमचे मॅनेजरचा विचार केला तर किशोर नाईक या टीमचे मॅनेजर आहेत. सो ओव्हर नंबर 2 मध्ये आदर्श पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये आदर्श पाटील आपल्याला मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये 2 षटकार आले, त्याच कारणास्तव धावसंख्या 18 वर गेले. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर टोटल 15 धावा आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या आणि हे ओव्हर कुठेतरी महागडी बनवायची, जास्तीत जास्त धावांची बनवायची. त्या अनुषंगाने जम्बोच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या वरून षटकार आलाय, त्यानंतर मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून एक षटकार आलाय. विनोदच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर मागील ओव्हरमध्ये जम्बो स्ट्राईक एंडला. आदर्श पाटील रायझिंग स्टार ऑफ अलिबाग पाहूया काय करतोय. लो फुल टॉस बॉल कव्हर्समध्ये ढकलून दिलाय. रूपम म्हात्रे चेंडू खाली आलाय, जोपर्यंत फील्ड करेल सिंगल धाव स्कोर कार्डमध्ये जमा होणार. 19 धावा स्कोर कार्डवर जमा झालेले आहेत. उन्हाचा तडाखा, हवा मध्ये मध्ये येते जाते. आता पाहूयात विनोद आणि आदर्शचं हे अप्रतिम बॅटल, कारण आदर्श पाटीलने अगदी आपल्या बुद्धिमत्ता, आपल्याकडे असणारा युवा जोश किंवा त्याच वेळेला आपल्याकडे असणारा अनुभव आणि विनोद पाटीलची खेळी कशा पद्धतीची असते त्या अनुषंगाने टाकलेला हा बॉल गुडलेन स्पॉटवर जोरकशपणे आदळला, शरीरापासून दूर ठेवलं. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी चाललेली आहे आणि खरोखरच या पकडापकडीमध्ये मात्र विनोद पाटीलला बॅटवर बॉल आणता आलेला नाहीये. यावेळी आलाय पण बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निमिष आहे, तर मुमकिन आहे असं म्हणूयात. डीप कव्हरला सुंदर झेल पकडला जातोय. विनोद पाटील सुद्धा मैदानाच्या बाहेर. 19 धावा, 2 विकेट्स. नवीन फलंदाज चैतन्य राऊत, हे सुद्धा अलिबाग टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव आहे. पण चैतन्य राऊतला जर चैतन्य निर्माण करायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. विनोद पाटील बाद झालाय, विनय बाद झालाय आणि या दोनही पोयनाडचे खेळाडू एकमेकांच्या सोबत आता पार्टनरशिप 20 ते 30 धावांची पार्टनरशिप निश्चितपणाने त्यांना करावी लागेल. टोटल रन स्कोर कार्डवर जर पाहिला तर निश्चितपणाने 19 धावा आपल्याला स्कोर कार्डवर दिसत आहेत. जम्बो नॉन स्ट्राईक एंडला आहे, चैतन्य राऊत स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. आदर्शने घेतलेला आजच्या दिवसातील पहिला बळी आपण म्हणूयात. 3ऱ्या ओव्हरमध्ये या पुढील बॉल सरळ खेळलाय. यावेळी जय समोर आहे, जयच्या हातातून झेल निसटलाय. साधा सोपा सरळ, आपण म्हणतो ना हाताला तेल लावून आल्यावर हात निसटतात, तशा पद्धतीने हातात बॉल आलाय आणि बॉल अलगद निसटलाय. एखादी सुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट यावी आणि ती डायरेक्टली डिलीट करावी, तशाच पद्धतीचा प्रसंग. जम्बो
स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय आदर्श पाटीलचा सामना करण्यासाठी शफल झालेत, मारण्याचा प्रयत्न केला होता विकेट किपर फिल्डरला बीट करून लॉंग स्टॉप रिझन मध्ये आलेला हा नशिबाचा चौकार धावसंख्येला भरारी मारून देणार. धावसंख्या झालेली आहे ती या चौकाराच्या मदतीने 24 धावा. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तिनविरा पोयनाड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिनविरा आणि पोयनाड संघ 24 धावा. तिसरी ओव्हर आहे. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न जम्बोने केला होता, यश प्राप्त झालेलं नाही आहे. धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. यावेळचा बॉल लो फुल टॉस बॉल हलक्या हाताने अलॉंग द कार्पेट चिराग चेंडू खाली जोपर्यंत पोहोचेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु तेज तर्राड आणि अगदी करेक्ट एंडला थ्रो फेकलाय आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती आपण होताना पाहतोय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 25. 3 विकेट्सचं पतन. खूप कमी धावा आहेत आणि या धावा 40 पर्यंत न्यायच्या असतील तर या ओव्हरमध्ये 15 धावा येणं हे फार गरजेचं असणार आहे. या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्यात आणि या 7 धावांच्या मदतीने टोटल 25 धावा झालेल्या आहेत. सो गोलंदाजीमध्ये झालेलं परिवर्तन जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज तेजस पाटील कामानिमित्त पनवेल विभागामध्ये कार्यरत असतो आणि तिकडेच क्रिकेटचे धडे किंवा क्रिकेटची प्रॅक्टिस किंवा क्रिकेटचा सराव तो करत असतो. नौखार संघाला आज तो जॉईन झालेला आहे आणि या जॉईनिंग नंतर संघाला कशा पद्धतीने फायदा करून देईल हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. तेजस आला म्हणजे वेग आला, तेजस आला म्हणजे राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजी होणार आणि तेजस आला की मध्ये मध्ये तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळणार. पाहूया जम्बो कशा पद्धतीने त्याचा सामना करतोय, कारण ज्या वेळेला चैतन्य राऊत नॉन स्ट्राईक एंडला आहे, एकच धाव त्याने आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा केलेली आहे. तेजस पाटील गोलंदाजी मार्कवर आहेत. 2 गाव 1 संघ हा आगळा वेगळा फॉर्मॅट आणि बरेचसे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात जे खेळाडू सुपर 8मध्ये अयशस्वी झालेत किंवा यशस्वीसुद्धा झालेले आहेत. ते सुद्धा आपल्याला आज पुन्हा एकदा इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. फायनल डे आहे या स्पर्धेचा, त्यामुळे जितका जास्त वेळ आपल्याला वाचवता येईल स्टार्टिंगपासून तितका जास्त वेळ आपल्याला वाचवावा लागेल, कारण टोटल 11 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. या अनुषंगाने चला ओव्हर नंबर 4 मध्ये जाऊयात. 25 धावसंख्या स्कोर कार्डवर. तेजसने टाकलेला पहिलाच बॉल, त्याचं स्वागत केलंय स्वॅगने. जम्बोचा स्वॅग आपण पाहिलाय लॉंग ऑफच्या वरून. पुन्हा एकदा अनिकेत वाडेकर यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचा इनाम. चला 1000चा ऑलरेडी जम्बो जिंकलेला आहे, परंतु त्या 1000 रुपयांपेक्षा 40, 45 किंवा 50 पर्यंत धावसंख्येला जर घेऊन गेले ना तर फार मजा येऊ शकते. किशोर नाईक या मॅचकडे बारकाईने लक्ष देत आहेत, कारण आज स्वतः ॲज अन अंपायर म्हणून किंवा ॲज अन सपोर्टर म्हणून त्यांचा रोल आहे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. पाहूया तेजस कमबॅक करेल का. तेजसने टाकलेला हा तेज तर्रार बॉल, शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, घाई गडबड पाहायला मिळाली. हेड पोझिशन खाली पडली, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरची नजर हटी, दुर्घटना घटी असं पण म्हणूयात. फक्त बॅट आणि बॉलला दिशा दाखवायची होती, ती दिशा दर्शन झालेलं नाहीये. पाहूया काय घडते. लोवा फुल टॉस बॉलला फक्त पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये खेळून गेला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा आलेला हा बेमिसाल चौकार जम्बोच्या पाठमधून. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा. 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. पहिल्या 3 चेंडूवर तेजसने 10 धावा खर्च केल्यात. स्लॉग ओव्हरमध्ये हे चित्र याआधी आपण अनेकदा पाहिलेलं आहे की स्लॉग ओव्हरमध्ये धुवाधार बेधुंद फटकेबाजी आपण पाहिलेली आहे, परंतु जम्बो स्टार्टिंग पासून आलेला आहे, विकेटवर सेट झालेला आहे. आता मात्र पाय त्याचे हालायला लागलेले आहेत, बॅटला बॉल स्पर्श व्हायला लागलेला आहे. यावेळी रडार मध्ये आला, स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय, लॉंग ऑफला झेल बांधून माघारी परतेल आणि नवीन फलंदाज बंड्या मैदानामध्ये जातोय. हशिकेश माळेने पकडलेला हा झेल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये 1 हिट केला तर
40 पर्यंत कसं बसं पोहोचता येऊ शकतंय तीनविरा पोयनाड संघाला. पण शॉर्ट खेळी परंतु महत्त्वाच्या किंवा मोठ्या संघासमोर खेळत असताना जम्बोची अप्रतिम खेळी आपण पाहिलेली जरूर आहे. बंड्यासाठी टाकलेला हा अप्रतिम चेंडू. अजून एक बॉल बाकी आहे. चैतन्य राऊत सुद्धा मैदानाच्या बाहेर जाणार. लास्ट बॉल. 35 धावा. नवीन बॅटर नेम सांगा. बॅटर नेम प्रणय. पोयनाड संघाचा हा धुरंधर शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मैदानामध्ये जातोय. फक्त 35 धावा आहेत आणि या 35 धावा 40 पर्यंत पोहोचवेल का तेजसचा शेवटचा बॉल. प्रणय फेस करतोय. हो बॅटचा किनारा आणि बंड्याने कशी बशी अगदी एक धाव पूर्ण जरूर केलेले. 36 झालेले आहेत. 37 धावांची आवश्यकता असणार आहे वाघरण नौकार संघाला. तर लवकरात लवकर वाघरण नौकार संघाने आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे आहे. तसेच तीनविरा पोयनाड संघाने लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर या आधी सामना जिंकला होता त्या संघाला रेडी राहायचं आहे. तुम्ही कुठेही जायचं नाही. लगेचच तुमचा सामना खेळवण्यात येणार आहे. आणि जे संघ या आधी क्वालिफिकेशनचं तिकीट त्यांनी मिळवलेलं आहे त्यांनी आपापली उपस्थिती लगेचच या मैदानावर दर्शवायची आहे. पुन्हा एकदा एक छोटं टार्गेट आहे पण त्या छोट्या टार्गेटला कठीण बनवण्याचा प्रयत्न होईल का हे सांगण्यासाठी स्वीट व्हॉइस ऑफ अलिबाग आकाश मांजरेकर यांच्याकडे वळतोय. हाय हॅलो नमस्कार. आपणा सर्वांचं स्वागत आहे स्वर्गीय गंगाधर शांताराम पाटील स्मृती प्रीत्यर्थ आयोजित केलेली BCC तीनविरा आयोजित क्रिकेटची स्पर्धा. आजच्या दिवसातील आणखीन एक ब्लॉकबस्टर मॅच मैदानावरती सुरू आहे जिथे एका बाजूला वाघरण आणि नौखार हे दोन गाव एकत्रित येऊन खेळत आहेत तर दुसऱ्या बाजूला पोयनाड आणि तीनविरा हे दोन गाव एकत्रित येऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही मॅच फार इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळते जिथे प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर तीनविरा पोयनाड संघाने धावा जमा केल्या त्या म्हणजे 36 धावा आणि विजयासाठी 37 धावांचं एक माफक आव्हान मी म्हणेन वाघरण नौकार संघासमोर उभं ठेवण्यात आले. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती. एका बाजूला सुमित भगत तर दुसऱ्या बाजूला निखिल पाटील ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. खारेपाट विभागातील हे दोन बलशाली खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. मग ज्यांची फलंदाजी ज्यांची गोलंदाजी ही नेहमीच चांगल्या दृष्टिकोनातून पाहिली गेली आहे. निखिल पाटील वन ऑफ दी बेस्ट लेफ्ट हँडेड बॉलर म्हणून ज्यांची गणती केली जाते. आज संघाने जबाबदारी वेगळी सोपवली आहे व जो ॲज अ ओपनिंग बॅटर मैदानात चाट पाठवायचे आणि मग अशा वेळेला सुमित सोबत एक अनुभवी खेळाडू सोबत तो मैदानाच्या आत आलाय जिथे गोलंदाजीसाठी एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल जैन गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय.
पोयनाड या गावाला बिलॉंग करतो आणि अगदी त्याच वेळेला पोयनाड या विभागामध्ये चांगली गोलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं आणि म्हणूनच का होईना ॲज अ ओपनिंग बॉलर म्हणून त्याची या संघामध्ये वर्णी लागली आहे. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिलाच बॉल, नजाकत भरा फटका. कोण म्हणतं क्रिकेटमध्ये ताकद असावी लागते? मी म्हणतो सुमित सारखी नजाकत असावी लागते. ऑप्शनच्या बाहेर शफल झाला, चेंडू फुलटॉस येतोय हे बघितलं गेलं आणि त्यानंतर मात्र काय कमालीचा बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये बघतच राहावं आणि या शॉटच्या प्रेमात पडावं अशा धाटणीचा फटका मैदानावरती आपण पाहिला. चला पुनश्च हरिओम. कधी नजाकत, कधी ताकद, परिपूर्ण समर्पण मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक कॉन्सिक्युटिव्ह लगातारचा दुसरा षटकार. सुमित भगतला ज्या वेळेला मैदानावरती आपण षटकार खेचताना पाहतो ना त्या वेळेला क्रिकेट हा खेळ सोपा आहे की काय असं मैदानाच्या बाहेरून वाटू लागतं. एका युवा गोलंदाजाला भर दिवसात तारे दाखवलेत, तारे जमीन पर. यावेळेला एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील. मात्र चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही या तीनही गोष्टी पडताळून पाहिल्या गेल्या. आउटसाइड दी ऑफ स्टंप पकडलं गेलं आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडूची सांगता. इथून मात्र पोयनाड तीनविरा संघासाठी विकेट हे एकमेव शस्त्र असेल. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार अपील करण्यात आलंय. फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. हे अपील अधिक आत्मविश्वास पूर्ण होतं. 2 षटकार आले, 2 बॉल डॉट आलेत. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम. राहुल जैन एक जलद गतीचा युवा गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागली आहे. यावेळेला फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू, क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं, धावचीत होणार नक्की. कोण यावरती शिक्कामोर्तब केला जाईल? निखिल इथे मात्र शिकार होतोय. खरंच या धावेची गरज होती का? हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह. कधी कधी एक्साइटमेंट, अतिउत्साह तुम्हाला विकेट पाडायला प्रवृत्त करतं आणि हेच चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. सुमितच्या मनामध्ये नव्हतं, मात्र उत्साहामध्ये विकेट टाकावी लागली आहे. एक लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या बाहेर गेलाय, दुसरा लेफ्ट हँडेड बॅटर निमिष मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. निमिष पाटील नवखार या गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक धडाकेबाज खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. कौतुक करूया त्या क्षेत्ररक्षकाचं. जम्बो त्या ठिकाणी होता क्षेत्ररक्षण करण्यासाठी, ज्याने अचूक टप्पा हेरला, योग्य पद्धतीने बॉल घेतला आणि त्यानंतर एक्झिक्युशन कमालीचं झालं. फेक चांगली झाली, प्रसंगावधान चांगलं पाहायला मिळालं. इथून मात्र तीनविरा पोयनाड संघाला जर जिंकायचं असेल तर विकेट विकेट आणि विकेट हे शस्त्र, ही रणनीती मैदानावरती उतरवावी लागेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर आता डीप एक्स्ट्रा कव्हर हा क्षेत्ररक्षक सजवण्यात आलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. 30 यार्डच्या घेऱ्याचा पुरेपूर वापर. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाच्या सांगती अखेरीस तब्बल 16 धावा जमा झाल्यात. 16 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. हा खेळ मैदानावरती आलाय. सुमित भगतच्या बॅटमधून आलेले 2 षटकार, निमिष पाटीलने पहिल्या चेंडूवरती खेचलेला तो चौकार, हे जणू काही कॅल्क्युलेशन क्लिअर केलं जातंय. खराब चेंडूवाला तर आम्ही त्याचा समाचार घेणारच. ही परिभाषा आधुनिक क्रिकेटची आहे आणि या आधुनिक परिभाषेवरती शिक्कामोर्तब सुद्धा केलं गेलंय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी चैतन्य राऊत आलाय. चैतन्य राऊतला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुमित सारख्या मोठ्या फलंदाजाला, जो बेधुंद, बेमिसाल आणि बेफिकीर फटकेबाजीसाठी ओळखला जातो, त्याला इथून मात्र बाद करावं लागेल.
तर आणि तरच आपल्या संघामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण होऊ शकेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सुमितची जी काही फटकेबाजी चालू आहे ती टू बी कंटिन्यूड जर ठेवली ना तर वाघरण नौखार संघ सहज साध्या सोप्या पद्धतीने या मॅच मध्ये जिंकू शकेल. हे झालं चित्र. पाहूयात ऍक्च्युअल ऍक्शन काय घडते. ओव्हर द विकेट गोलंदाजी इथून मात्र केली जाईल. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पुनश्च हरिओम. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ स्ट्रोक. एखाद्या गोलंदाजाचं स्वागत यापेक्षा काय चांगलं केलं जाऊ शकेल. जबरदस्त धाटणीची फटकेबाजी मैदानाच्या आत. 3 षटकार खेचलेत आतापर्यंत सुमितने. सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 22 वरती जाऊन पोहोचले. यावेळेला मिड विकेटच्या डोक्यावरून. बघा लहानपणी जसं मी मुख्यमंत्री झालो तर असे निबंध असायचे ना त्याच पद्धतीने बॉलची जर कथा असते ना आत्मकथा असते. बॉल जर बोलू शकला असता तर त्याची व्यथा काय असती. इधर चला मैं उधर चला जाने कहा मैं किधर चला. मैदानाच्या सभोवताली चेंडू सीमारेषेच्या पार जातोय कारण मैदानाच्या आत सुमित भगत नावाचं वादळ आहे. चला रिव्हर्स स्वीप. यावेळेला आधुनिक आविष्कार. थर्ड मॅनच्या दिशेने सीमारेषा पार चौकार. या मॅच मधून रोमहर्षकता पूर्ण कामगिरी काय असते हे मैदानावरती सुमित भगतने दाखवून दिलंय. 4 षटकार 1 चौकार. वैयक्तिक 28 धावसंख्येवरती आपली इनिंग बिल्ड केली आहे. चला पुन्हा एकदा विनिंग स्ट्रोक. क्या बात है. मॅच इथून मात्र समाप्त केली. धागा खोल दिया. अभूतपूर्व खेळ मैदानाच्या आत सुमित भगतच्या माध्यमातून. व्हेरी वेल डन. एकदा सुमित भगत साठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मैदानाच्या सभोवताली मोठे फटके खेळण्याची ताकद, कुवत, क्षमता, ॲबिलिटी ज्याने आज मैदानावरती दाखवून दिली. घंगावत येणारं हे वादळ आज प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच तीनविरा पोयनाड संघाला चारी मुंडी